गजेंद्र अहिरे दिग्दर्शित अनवट हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीला येतो आहे आणि ह्या चित्रपटाचं हे एक सुंदर पोस्टर आहे आणि 1975चा हा चित्रपट आहे आणि त्याच्यामध्ये उर्मिला खूप छान दिसते आणि सध्या ती आपल्यासोबत आहे. उर्मिला, पहिला प्रश्न असा की तू आणि आदिनाथ बऱ्याच दिवसांनी ऑनस्क्रीन एकत्र येत आहेत, तर ही एक्साइटमेंट कशी होती? बऱ्याच दिवसांनीपेक्षा हा आमचा दुसरा चित्रपट आहे एकत्र. आदिनाथच बरोबर होता, त्याच्यामुळे केमिस्ट्रीचा काहीच प्रॉब्लेम नव्हता आणि मला वाटतं की हे एक मॅरिड कपल असतं ज्यांच्या आयुष्यात काही अनपेक्षित घटना घडतात, अनवट घटना घडतात. त्याच्यामुळे ते मॅरिड कपल अपेक्षित असल्यामुळे मला वाटतं गजेंद्र सरांना असं वाटलं असेल की मला आणि आदिनाथला कास्ट करावं, कारण लोकांना मी खूप क्यूट कपल वाटतो. सो आय होप तुम्हाला सगळ्यांना आमची ही जोडी अनवट चित्रपटातली आवडेल आणि तुम्ही थिएटरमध्ये खूप गर्दी कराल आम्हाला बघायला. गजेंद्र सरांबरोबर काम करतानाचा एक्सपिरियन्स कसा होता? कारण तुझा हा पहिलाच मूवी आहे त्यांच्यासोबत, कसा वाटतं? गजेंद्र सरांबरोबर काम करताना ॲज अन ॲक्टर मला वाटतं सगळेच जनरली म्हणतात की मला ॲज अन ॲक्टर खूप शिकायला मिळालं किंवा शिकायला मिळाल्यापेक्षा मला एक गोष्ट शिकायला मिळाली की आपण ॲक्टर आहोत हे विसरून जायचं आणि आपण एक एक व्यक्ती म्हणून आपण त्यांना सुपूर्त व्हायचं आणि ते जे सांगतील ते आत्मसात करून तेवढंच परफॉर्म करायचं फक्त, कारण ते त्यांच्या जे डोक्यात असतं ते फक्त त्यांच्या डोक्यात असतं आणि ते आपल्यापर्यंत फक्त चित्रपट बघताना पोचतं. त्याच्यामुळे एक यू हॅव टू जस्ट कम ॲज अ ब्लँक स्लेट अँड जस्ट परफॉर्म अँड जस्ट डू वॉट ही सेज अँड देन यू हिट द नेल. खूप छान सांगितलंस आहे ॲक्च्युली. आणि आत्ता जस्ट आम्ही पाहिलं, तू जस्ट एक स्टार स्ट्रक मोमेंट एन्जॉय केला. शंकर एहसान लॉय तुझ्या समोर होते, तर काय म्हणजे तू ह्या चित्रपटात काम करते आणि ते ह्याचं अशी 2 लेजेंडरी गाणी गात आहेत, तर काय होत आहे? शंकर एहसान लॉयने अनवटचं म्युझिक रिक्रिएट केलं आहे. तरुण आहे रात्र अजूनही आणि येरे घना येरे घना ही दोन्ही गाणी पंडित हृदयनाथ मंगेशकरांची चं मूळ कंपोजिशन आहे आणि ही दोन्ही गाणी आजच्या पिढीकरता, ज्यांना तरुण आहे रात्र अजूनही म्हणजे काय किंवा क्या है ये, अशी पण काही लोकं आहेत आपल्या आज यंग लोकांमध्ये, तर ही गाणी त्यांच्यापर्यंत सुद्धा पोहोचणार आहेत अँड थँक्स टू शंकर एहसान लॉय. ही 2 गाणी जी होती की शंकर येरे घना येरे घना किंवा तरुण आहे रात्राजनी, जसं गजेंद्र सर आत्ताच म्हणाले की ती ऑलरेडी बनलेली होती आणि एक कॉन्सेप्ट प्रेक्षकांच्या डोक्यात होती आणि मग त्याच्यावरती सरांना जसं काम करायचं होतं तसं तुलाही काम करायचं होतं, आदिनाथलाही काम करायचं होतं, तर ते प्रिपॅरेशन कसं होतं? प्रिपरेशनपेक्षा आय थिंक ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे की इतकी सुंदर, इतकी अजरामर गाणी पुन्हा ज्या चित्रपटात होतो आहे, पुन्हा ज्या चित्रपटात झाली त्या चित्रपटाचा मी आणि आदिनाथ एक अविभाज्य घटक आहोत आणि ती गाणी आमच्यावर पिक्चराईज झाली. सो वी रिअली फील व्हेरी फॉर्च्युनेट की इतकी सुंदर गाणी पुन्हा एकदा आमच्यावर पिक्चराईज झाली. आणि आता एक शेवटचा प्रश्न, त्याचा आन्सर तू आदिनाथतर्फे दे. आदिनाथ सध्या इथे नाही आहे, तर त्याची एकंदर काय फिलिंग आहे चित्रपटाला घेऊन? आदिनाथ, मला वाटतं आदिनाथच्या आयुष्यातला हा चित्रपट एक माइलस्टोन ठरणार आहे, कारण आत्तापर्यंत त्यांनी ज्या काही भूमिका केल्यात, एक चॉकलेट हिरो म्हणून लोकांच्या पुढे आला तो, पण हा चित्रपट मला वाटतं इट विल बी अ टर्निंग पॉईंट की एक अभिनेता म्हणून वर्सेटॅलिटी दाखवण्याचा चान्स मला वाटतं त्याला ह्या चित्रपटाने दिला आणि गजेंद्र सरांनी दिला, कारण त्यांचं कन्व्हिक्शन असं होतं की आदिनाथनी हा रोल प्ले करावा आणि एक खूप वेगळा स्थितप्रज्ञ स्ट्रिक्ट डॉक्टर असा आदिनाथ त्यांना वाटला आणि त्याच्याकडनं त्यांनी ते करून घेतलं. थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर द मूवी. थँक्यू व्हेरी मच. कॅमेरॉन पुनीतसोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.